ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचे रक्षण हा माझ्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा विषय आहे म्हणत पंकजा मुंडे यांनी नवा नारा दिलाय। लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आल्या असता धामणगाव गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। पुढे बोलताना आरक्षण प्रश्नामध्ये कोणीतरी तिसऱ्याने पोळी भाजू नये, दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये हे प्रयत्न माझे राहिलेले आहेत। त्यांच्या योग्य मागणीचा सन्मान करते, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी योगदान देते। ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण म्हणत नवा नारा दिला आहे। प्रचाराची तयारी आमची खूप महिन्या अगोदर सुरू झालेली आहे। माझं व्हिजन जिल्ह्याने पाहिलं आहे। पालकमंत्री असताना केलेला विकास सबका साथ सबका विकास हा जिल्ह्याने पाहिलेला आहे। जिल्ह्याचा माझ्यावर विश्वास आहे असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे। प्रगल्भ, प्रभावी आणि अतिशय हुशार नेते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे। त्यांना उमेदवार सापडेल। मी लोकशाहीत कधी कोणाला कमी लेखत नाही। जेही उमेदवार येईल तो प्रभावी आणि ताकदवर समजूनच मी निवडणूक लढवत आहे। माहितीच्या लोकांनी जे फोटो दिले आहेत त्या फोटोमध्ये मेटे आणि शिवसंग्राम आज आमच्या सोबत आहे। उद्या नसतील तर त्या संदर्भात मी काही भविष्यवाणी करू शकत नाही। प्रचाराची सुरुवात आमची खूप महिने आधी झाली आहे। उमेदवार प्रीतमताई असो किंवा मी असो, आम्ही कामाला लागलेलोच होतो आणि आता सुद्धा आम्ही कामाला लागले। आमच्यावर पूर्ण जिल्हा कामाला लागलेला आहे। काय विजन असणार आहे बीडच्या लोकसभेमध्ये? तुम्ही आता उमेदवार म्हणून आहात, निवडून आल्यानंतर तुमचं कसं विजन असणार आहे? माझं विजन हे मी लवकरच त्याची उद्घाटन करेन, पण माझं विजन जिल्ह्याने पाहिलं आहे। मी पालकमंत्री असताना केलेला विकास जिल्ह्याने पाहिलेला आहे। माझ्यावर जिल्ह्याचा सबका साथ सबका विकास हे माझ्या जिल्ह्याने पाहिलं आहे आणि सबचा विश्वाससुद्धा मी पाहिलेला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या विजनवर मी न सांगता देखील माझ्या जिल्ह्याचा विश्वास आहे। काही मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील बीड जिल्ह्यात आहे। तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सन्मान करते असं म्हटलंय, कशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाला सामोरं जाणार आहात? बीड जिल्ह्यात अतिशय मला असं सतत वाटतं की कोणत्याही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानेच त्याची पोळी भाजू नये, दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये हे माझे प्रयत्न माझ्या जीवनामध्ये राहिलेले आहेत। त्यांच्या योग्य मागण्यांचा मी सन्मान करते। त्या योग्य मागण्या न्यायालयीन मार्गाने टिकल्या पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेचाही मी सन्मान करते आणि त्याच्यात योगदान देण्याचाही शब्द देते। ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या पुढच्या प्रवासातला महत्त्वाचा विषय असेल। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 12व्या दिवशी म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही बीड जिल्ह्यात आला, जंगी स्वागत झालेलं आहे, यावरती तुमची भावना काय? या स्वागतामुळे मी थोडीशी माझ्या अक्षरशः कमरे एवढे फुलाच्या ढिगाऱ्यात मी होते। मी प्रभावित झाले आहे, अत्यंत भावनिक झालेले आहे। लोकांनी हे जेवढे स्वागतात जेवढे फुलं माझ्यावर अर्पण केले त्याहून जास्त मतं अर्पण करावे अशी अपेक्षा आहे। समीकरण आहे तर आता दुसरीकडे महाविकास आघाडीला तुमच्या समोर उमेदवार सापडत नाहीये, उमेदवारासाठी त्यांची रस्सीखेच सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? त्यांना सापडेल उमेदवार। त्यांचे नेते फार प्रगल्भ आणि प्रभावी आणि अत्यंत हुशार आणि अनुभवी आहेत, शरदचंद्रजी पवार साहेब। त्यांना उमेदवार सापडेल, मला पूर्ण माहिती आहे। मी कधी कुणाला लोकशाहीत कमी लेखत नाही। जोही उमेदवार येईल तो प्रभावी आणि ताकदवर समजूनच मी निवडणूक लढवेन। आज माझ्या मते महायुतीचे जे लोकांनी फोटो दिलेले आहेत त्या फोटोंमध्ये जे फोटो आहेत ते आमच्यावर आहेत असं मला आज वाटतं। उद्या नसतील तर मी काही त्याचा आता भविष्यवाणी करू शकत नाही। आज मला असं वाटतं की ते आमच्या बरोबर आहेत। तुम्ही जी शिवशक्ती परिक्रमा झाली होती त्या ठिकाणी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की मी प्रीतमताईंना उचलून त्यांच्या जागेवर कुणीही करणार नाही, मात्र आता शेवटी असं नाही। माझं स्टेटमेंट अशा पद्धतीचं माझं वाक्य असं आहे, उचलून बिचलून असं नाही आहे। स्वच्छ सुंदर मराठीत बोलले, प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि ते मी करणारच नाही। काही जानकर हे यांच्या विकास आघाडी बरोबर जात आहेत, तर ते बघा तुम्ही म्हणल्यानी नाही, ते जोपर्यंत म्हणत नाहीत की मी गेलोय तोपर्यंत ते आमच्यावर आहेत। गेलं त्या दिवशी बघू।